गडचांदूरवरून नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली। काल 8:30 वाजताच्या दरम्यान बस चालक दारूच्या नशेत वाहन चालत असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केलेला आहे। प्रवाशांच्या माहितीनुसार बस डगमगत चालत होती आणि रस्त्याच्या कडेला धडकून खाली उतरण्याची शक्यता निर्माण झाली होती। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच एका सतर्क प्रवाशाने तत्काळ बस थांबवून चालकाला जाब विचारला। त्यावेळी चालक मदतमंद अवस्थेत असल्याचे दिसून आले। या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी वाहन चालकाकडे दुसरी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली। संबंधित बसही राजुरा डेपोची असून तिचा क्रमांक MH14 MH5322 असा आहे। सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या दरम्यान काही प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर वरोरा आगार व्यवस्थापकांना घटनेची माहिती देण्यात आली। त्यानंतर चालक आणि वाहकाला वरोरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले। सध्या चालकावर लाईन ऑफ ची कारवाई करण्यात आली असून त्याला कामावरून दूर ठेवण्यात आलेले आहे। काल राजुरा आगारातली गाडी वाहन क्रमांक 145322 ही गडचांदूर ते नागपूर फेरी पूर्ण करत असताना काल काही प्रवाशांकडून तक्रार आम्हाला प्राप्त झाली। त्यावेळेस आम्ही वरोरा आगार व्यवस्थापक यांना या घटनेची माहिती दिली। त्यांनी ती घटना वरोराजवळ घडल्यानंतर तिथे जाऊन त्या चालक आणि वाहकाला पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले। सध्या त्यांच्यावर कारवाई म्हणजे आम्ही त्यांना लाईन अप केलेलं आहे। आज त्यांना ड्युटीवर पाठवलेलं आहे। पूर्ण तपासणी झाल्यानंतर अगर ते दोषी आढळले तर आम्ही त्यांना रापव शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। न्यूज एक्सप्रेस करता चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांची बातमी।